उपवासाला असा आलू पराठा आणि चटणी तुम्ही यापूर्वी कधी खाल्ली आहेत का? चला तर मग आज आपण उपवासाचा मस्त असा आलू पराठा बनवूया. तर त्यासाठी 2 उकडलेले बटाटे किसणीने छान किसून घेऊया, जेणेकरून लाटताना पराठा फाटू किंवा फुटू नये त्यासाठी किसणीने किसून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी अर्धी वाटी राजगिरा पीठ, पाव वाटी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे. त्यातच हिरवी मिरचीचं ओबड-धोबड वाटण यामध्ये घालणार आहेत. फक्त हिरवी मिरची आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून घेऊया. त्यानंतर पराठे छान मऊ व्हावे याकरता 1 चमचाभर इथे मी फ्रेश दही टाकलेलं आहे. सुरुवातीला सगळे जिन्नस कोरडेच मिक्स करून घ्यायचं आहे. कारण बटाट्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. अगदीच आवश्यकता लागली तर एखाद चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. यापेक्षा जास्त वापरायचं नाही. पीठ 5 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळ घेतलेले आहे. ओल्या नारळाऐवजी सुकं नारळ घेतलं तरीही चालेल. हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे आणि 3 चमचे फ्रेश दही घ्यायचे आहे. थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. चटणी तयार झालेली आहे. लगेचच आता आपण पराठे बनवायला घेऊया. पीठसुद्धा इथे छान व्यवस्थित मुरलेलं आहे. एवढ्या साहित्यामध्ये साधारणतः 3 ते 4 जणांचे आलू पराठे आपले आरामात तयार होतात. तर आता छान पिठाचा गोळा घेतला. इथे मी शिंगाड्याच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे. आता महाशिवरात्रीला ना वरई बरेच जण खात नाही, तर त्यासाठी इथे मी राजगिरा पीठ आणि शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे. इतर उपवासाच्या दिवशी जर बनवणार असाल तुम्ही वरईचं पीठ लावलं ना तरीही चालेल किंवा वरईचं पीठ ह्या दोन्हीही पिठांना रिप्लेस करून तुम्ही टाकलं ना तरीही चालेल. दोन्हीही बाजूनी छान पराठा तेल किंवा तुपावरती भाजून घ्यायचा आहे. मस्त असा आपला हा उपवासाचा आलू पराठा आणि चटणी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.